सकाळ झाली, ढाबा चालू करण्याची वेळ झाली. एकदा सकाळ झाली, की आपल्या प्रत्येकाची गडबड होते ढाबा चालू करण्याची. तर आता इथे किचनमध्ये आले होते. बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ येत आहे. तर आता ते सांगेलच आता का येत नाही. आता मला खरंच खूप राग आलाय, की व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. पण ते काही आजच्या व्हिडिओ सांगणार नाही. पुढे जाऊन तुम्हाला सांगेलच. तर आता इथे किचनमध्ये आले होते. खूप जास्त थंडी पडली आणि त्यातल्या त्यात लोणावळ्याची थंडी म्हटली तर अरे बापरे! तर संध्याकाळचा असा छान असा किचन आवरून झोपलं ना, तर सकाळी आल्यानंतर छान आणि प्रसन्न वाटतं. भांडी एकदम हळू काढण्याचा हा माझा टास्क चालू असतो. काम तर करा, वरून बाकीच्यांची झोप मोडणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. आता हे मला काय पाठवलं होतं पोटलीमध्ये ते पुढे जाऊन तुम्हाला समजेलच. पण त्या अगोदर इथे आता नाश्ता करायला घेतला होता. पीठ मळून झालं आणि आता इथे चपात्या करायला घेतल्या होत्या. तर काही जणांना रानभाज्या खूप आवडतात, त्यातलीच मी एक. तर आज कोणीतरी मला माझी फेव्हरेट अशी रानभाजी म्हटलं किती दिवसानंतर काय, किती वर्षानंतर खात असेल मला नीट आठवत सुद्धा नाही, तर ती करायची होती. इथे चपाती भाजायला घेतली. आता काही जण म्हणतील चपाती खूप जास्त करपली, पण माझी चपाती जोपर्यंत चांगली सगळ्या बाजूनी करपून भाजून निघत नाही, तोपर्यंत मी तिला काही खाली उतरत नाही. त्यानंतर आता इथे घेतली होती भाजी साफ करण्यासाठी, कारण बराच टाईम जातो आणि घरामध्ये बाकीचे कोणी खात नाही. माझ्या एकटीसाठीच ही मेहनत बरं का, बाकी कोणालाही भाजी आवडत नाही. तर आमच्या इकडे ह्याला चिचरडे म्हणतात. आता करताना तुमच्या लक्षात येईल, की त्याचं किती किचकट काम. मी ते छान असा गोटा पहिला धुवून घेतला आणि त्यानंतर त्याला ठेचून घ्यायची. त्यातली बी काढून घ्यायची. म्हणजे जवळ मी 8 ते 9 वेळा पाण्यातून धुवून काढली, तेव्हा कुठे ती भाजी साफ झाली. बाकीचे कोणी खात नाही, तरी पण ही मेहनत का आणि बाकीच्यांना भाजी काय? तर सांगते. रात्रीची वाटाणा पनीरची भाजी राहिली होती आणि त्याच्यामध्ये म्हटले त्यांचा नाश्ता होऊन जाईल. एरवी शिळं खात नाही, पण नॉन-व्हेज आणि वाटाणा पनीरची भाजी असेल, तर कशी काय शिळं चालतं काय माहिती? तर तुमच्याकडे सुद्धा असंच आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशी जवळ-जवळ 7 ते 8 वेळा मी पाण्यातून भाजी काढली, तेव्हा कुठं बिया निघाल्या आणि जास्त काही भाजी रंगवत बसले नाही, कारण ह्या भाजीला नॉर्मली कांद्याची फोडणी, त्यानंतर लाल तिखट, कांदा, लसूण मसाले जे असतात आपले घरातले ते आणि हरभऱ्याची डाळ घातली जाते. उगीचच रेसिपी दाखवायची म्हणून त्याला काही मी जास्त नटवत बसले नाही. तर अशी छान अशी भाजी झाली होती. मी एकटीच खाते. म्हटले जमलं तर आईला सुद्धा पाठवून देईन, कारण तशी आमच्या घरात खाल्ली जात नाही. आता इथे घेतलं होतं आरवीचं आवरण्यासाठी. टायमिंग झाला होता, वाजले होते 12. आरवीला छान असं तयार करून देत होते. छान असे तिचे 2 बोव घातले आणि आत्ता इथं बरेच दिवस पेंडिंग काम होतं, जे तोरणं धुवण्याचं, तर ते सुद्धा घेतलं. कारण म्हटले उन्हामुळं, पावसामुळं हे काही धुवून उपयोग नाही, नाहीतर तोरणं खराब होतील. तर आता ऊन पडायला लागले म्हणून आणि आता इथे बेड सुद्धा लावून घेतला. आरवी गेल्यानंतर बेड लावून घेते, तोपर्यंत तसंच होतं. तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करते. व्हिडिओ आवडले तर लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत